रेल्वे बदलण्याच्या नंतर जिथं पदार्थ रेल्वे होती नगरच्या बाजूला नाही त्याच ठिकाणावर कसे वाढणारा भाग म्हणून आपला भाग आहे. इतक्या लोकांना ज्या गोष्टी खऱ्या आपण गणनाची गरज आहे. आता आम्ही तुम्हाला साधी रेल्वे आमचा आली नाही. पण काय घ्यायचं दाखल चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. चला सर्वांनी एकत्र येऊया आणि आपला हक्क मिळवूया. चलो दाखल चौक, चलो दाखल चौक. सर्वांनी एकत्र येऊया आणि उद्योजकांना कामगार वर्गाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो.
आणि गेले 3 वर्षापूर्वी रेल्वे मंत्र्यांनी आपल्या भागामध्ये अनेक व्यक्त करतो एखाद्या गोष्ट मंत्री महोदयांच्या कार्यकर्त्याला विनंती आहे आमदार साहेबांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण लक्ष ठेवलंय सांगली राजधानी लोकांच्या भावना जनहिताच्या भविष्याचा दृष्टिकोन या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी सादर केली म्हणून आज सर्व तालुक्यामध्ये स्थानिक आमदार विधान परिषदेचे आणि विधानसभेचे सर्व आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे आंदोलन लोकांना बरोबर घेऊन सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही आव्हान केलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला माल पोहोचवण्यासाठी फार महत्वाची रेल्वे आहे आम्हा सर्वांना डोक्यात घालून आमच्या सर्वांवर विश्वासघात करून जर एक केंद्रीय रेल्वे मंत्री जनतेतून निवडून आलेले नाही ते IAS अधिकारी आहे IAS अधिकाऱ्याला जनतेच्या भावना कळतात किंवा नाही मला माहित नाही करतो आणि थांबतो रामकृष्ण यानंतर निवेदन दिलं जाईल पत्रकार बांधव आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेला आहात खेड तालुक्याच्या आमजनतेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देशापर्यंत राज्यापर्यंत आणि सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आपण या भावना पोहोचवूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला प्रमाणपत्र भेटत ना तो काय म्हणला आपल्या इकडून पाठवतो पावसामुळं खरी गरज कोणाला जर माहिती देण्याची असेल तर ती चाकण MIDC खेड तालुक्याला त्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व पक्षीय आपल्या भूमिपुत्रांसाठी आणि आपल्या स्थानिक लोकांसाठी सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी या आंदोलनाचा भाग झालेलो आहोत. तर सांगायचं तर कुठल्याही शहराचा विकास होत असताना त्या ठिकाणी रेल्वे ही खूप मोठा रोल त्या ठिकाणी रेल्वेचा असतो आणि म्हणून या भागाचा जर आर्थिक विकास होणार असेल आर्थिक ग्रोथ व्हायची असेल तर खरं सांगायचं तर रेल्वे या मार्गे जाणं अतिशय गरजेचं आहे. आज जुन्नर
महिला है जिला परिषद सदस्य है और एक भारतीय जनता पार्टी हमारी आम जनता की तरफ से हमारी आम जनता के लिए न्याय मांगने आक्रमक झालो त्या भूमिकेतून आदिवासीचा विषय मांडलो. त्यानंतर माननीय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण आमदार या PM साहेब याचबरोबर सर्व रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपण जगाच्या बाजारपेठेमध्ये आंदोलनामध्ये या सगळ्या बदलांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला. त्यांच्या काळामध्ये विद्यार्थी शेतीवर आंदोलन करण्याचं काम पेठ तालुक्याचे करणार आहे. नंतर आपण पुढे या भागात योग्य तो निर्णय घेईल असं पण तर बाबांनी सांगितलं. मात्र जर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर या दरम्यान रोज 1-2 ऍक्सिडेंट होत आहेत आणि त्यामध्ये रोज 1-2-3 जण मरतायत आणि या सगळ्याचा ताण जो आहे तो एक प्रकारे पोलिसांवरती सुद्धा येतो. एकूण जर का टाकांच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफचा विचार केला तर जास्तीत जास्त पोलीस हे रस्त्यावरती आहेत कारण एवढ्या प्रमाणामध्ये आता ट्रॅफिक आहे. जर का चाकण MIDCचा विचार केला तर हे सगळेच्या सगळे रस्ते आता नीट होणं गरजेचं आहे.